एकदा शिष्याचं शिक्षण पूर्ण होतं आणि आता गुरुगृही न राहता बाहेर त्याला काम करायला जावं लागणार असतं. 5-6 शिष्य असतात. सगळेजण आपापल्या वाटेने निघायला लागतात. एक शिष्य जो अगदी लहानपणापासून गुरुच्या गृही राहिलेला असतो, त्याला मात्र सारखं वाटत असतं आपण गुरुला काहीतरी देऊन जायला पाहिजे. गुरुची अजिबात तशी काही अपेक्षा नसते, पण तो हट्टालाच पेटतो की नाही नाही गुरुजी, तुम्ही काहीतरी माझ्याकडनं घेतलंच पाहिजे, त्याच्याशिवाय मी घरातनं बाहेर पडणार नाही. गुरु म्हणतो, अरे तुम्ही शिकता हेच आमच्यासाठी खूप असतं. आजही तसंच आहे बरं का. पण तरीसुद्धा तो ऐकत नाही. शेवटी गुरु म्हणतो, ठीक आहे आजच दे असं नाही, पण आयुष्यात कधीतरी तू निर्माण केलेलं असं मला दे. शिष्याला पटतं, शिष्याला बरं वाटतं की आपल्याकडे गुरूंनी काहीतरी मागितलं आणि शिष्य मार्गस्थ होतो. 2-3 वर्ष खूप अभ्यास करतो, नवनवीन विद्या शिकतो, कामाला लागतो, अर्थार्जन पैसे मिळवायला लागतो. तशी त्याला हळूहळू आठवण यायला लागते की अरे आपण आपल्या गुरुला सांगितलंय की मी काहीतरी निर्माण केलेलं तुला देईन. पूर्वी गुरुगृही राहण्याचा वयाचा हे सुद्धा साधारण 12-15 वर्ष एवढाच असतो बरं का. आणि त्याला असं वाटायला लागतं, अरे आपल्याला थोडासा स्वयंपाक छान करता येतो, आपण नारळाच्या वड्या करून नेऊयात का गुरुला. पण मग लक्षात येतं नारळ तर मी निर्माण केलेला नाही आहे. बरं, मग माझ्या इथे खूप छान मी बाग केलेली आहे, तर पानं फुलं असं मी काहीतरी त्यांना सेवा म्हणून हार करून देऊ अरे पण फुलं मी निर्माण केलेली नाही आहेत, मी फक्त पाणीच घालतो. असं करताना त्याच्या लक्षात यायला लागतं की गुरुनी आपल्याला काहीतरी सांगायला म्हणून हे सुचवलं आहे. त्या क्षणी घरातनं बाहेर पडतो, मजल दरमजल करत गुरुच्या घरी जातो आणि साष्टांग घालतो. डोळ्यातनं पाणी येत असतं, ते गुरुजींच्या पावलावर पडतं. गुरुजी त्याला उचलून उभा करतात. म्हणतात, अरे काय झालं वेड्या, रडतोयस. शिष्य म्हणतो, गुरुजी खरं सांगा, मला काहीतरी शिकवण्यासाठीच मी निर्माण केलेलं मागितलं ना, आणि खरंच माझ्याकडे आत्ता मला काही सुचतच नाहीये की मी निर्माण केलेलं काय आहे, मी काय देऊ तुम्हाला जे मी निर्माण केलंय. गुरु म्हणतात, अरे काय सांगतोस, तुला अजूनही कळलं नाही, तूच निर्माण केलेलं मला हवंय. शेवटी पाया पडतो आणि म्हणतो, सांगा तरी गुरुजी, मी निर्माण केलेलं असं काय आहे. गुरु उत्तर देतो, तुझा अहंकार, तो तूच निर्माण केलेला आहेस, मी किंवा देवाने नाही. आपल्याला गुरु हा असाच मिळाला पाहिजे. गुरुला शिष्याची गरिबी सहन करावी लागते आणि श्रीमंती पचवावी लागते बरं का. गुरुला मुलाला शिष्यासारखं आणि शिष्याला मुलासारखं शिकवावं लागतं. म्हणजे काय हो, तर मुलाला धाकानी आणि शिष्याला प्रेमाने. कधीतरी आपण शिकवलेलं ही मुलं वाजवणार आहेत किंवा गाणार आहेत याचं भान गुरुला असावं लागतं. आणि तो कसा वाजवेल, कसा गाईल याचं कुतूहल गुरुला असावं लागतं. गुरु ही एक प्रवाही, कधीही नष्ट न होणारी संकल्पना आहे. गुरुला उंबऱ्यातल्या दिव्यासारखा असतो गुरु. त्याला मागचंही दिसतं आणि पुढचंही दिसतं. मला माझे गुरु तसे मिळालेत म्हणून मला शिक्षक राहण्यात खूप आनंद होतो, कारण मी गुरु होणं काय आहे हे बघितलंय. आणि म्हणून शिक्षक ही गुरु होण्याची पहिली पारी आहे, जी एका जन्मात फक्त शिक्षकच होता येतं.